आयुष्यात मिळालेली संधी निसंकोचपणे बिनधास्त जगता आली ना, तर त्या आनंदाने जगलेल्या क्षणांना आठवणींचे 4 चांद लागतात. मला माहिती आहे, प्रत्येकाची वेळ सारखी असेलच असे नाही, पण सततच्या प्रयत्नाने प्रत्येकाला आपली वेळसुद्धा बदलता येते, आणि तेही आपल्या मनाप्रमाणे. ते म्हणतात ना, इच्छा तिथे मार्ग. मग विचार कसला करताय? तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य त्या मार्गाचा शोध नक्कीच घ्या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर आपण एक स्पीड बोटची ॲक्टिव्हिटी केली. तर आता आपण चाललो स्कुबा डायव्हिंग करायला. आणि हे जे वैभवचं हॉटेल आहे ना, मस्त असं आतमध्ये आहे आणि इथे संपूर्ण नारळी पोकळीचा बागा भारी. आणि येण्याचा रस्ता आहे ना एकदम डेंजर, वाळूतून अशी गाडी पूर्ण वाळू आहे. काल रात्री आम्ही कसे आलो असेल ना या रस्त्याने, आम्हालाच माहिती, त्यांना कशी सवय आहे. तर म्हणजे आता आपण चाललो स्कुबा डाईव्ह करायला आणि देवबाग बीचला आहे. आपण मागे पाहू शकता. आणि तुम्ही आलात ना बीचला, तर इथे बघा, या घाण कचरा प्लॅस्टिक इथे तुम्हाला आल्यावर करायचं नाही. तर आपला निसर्ग आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. तर इथे आपला भाऊ आहे, काय नाव आपलं? माझं नाव गुड्डू. गुड्डू गौरांग. गुड्डू नाव. तर तू पण आहेस ना सोबत? मी पण आहे. हां, तर हा पण आपल्या सोबत आहे. स्कुबा डायव्ह माझी पहिलीच वेळ आहे. तर बघूया, हा आपला कॅमेरा जाईल का आतमध्ये? जाईल ना, पण ते नाही आहे, मग आपला आहे ना. GoPro आहे हां, ना. तर आपली जी आतमधली गोप्रोची फुटेज आहे ना, ती यांच्याद्वारे आपल्याला मिळेल. तर बघूया, फर्स्टच एक्सपिरियन्स आहे, कसा काय होतोय बघूया. तर देवबागलाच लागून सुंदर असं कॉटेज आहे, एक नंबर. तर इथे तुम्हाला यायचं असेल ना, तर डिस्क्रिप्शनमध्ये जे नंबर दिलेत त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि काय फील आहे, एकदम भारी. आणि इथे शॅक्स पण आहे, इथे तुम्ही शॅक्सवर झोपूसुद्धा शकता. असं असं काहीसं असतं ना ते, पण टी शर्टवर नसतं झोपायचं ना, ते उघडं झोपायचं असतं. म्हणजे पोहून आलो की असं झोपून बीच एन्जॉय करायचा. गार वारा लागतं, जाम भारी. अशी झोपून जाऊ आपण. तर जबरदस्त गार वारा लागतोय. तर आजचा माझा सगळा प्रवास ना बोटीतूनच झालेला आहे. फार जबरदस्त. तर फायनली आपण स्पॉटला पोचलो आहे. आणि हे बघा, मोबाईल पकडा, आता ऊन आलं, त्याच्या शॅडोमध्ये होतं. मासे बघायचे, मासे, जिवंत मासे. आता आतमध्ये जायच्या आधी आपल्याला इन्स्ट्रक्शन देतील काय काय फॉलो करायचं, पॅनिक सिच्युएशनला कसं काय करायचं. हां, हे बघायचं आहे आपल्याला, पिक्चर दाखवणार आता ते. मराठी चालेल ना सर? हो. हे डायक्युमेंट आहे, हे आपण पाण्याच्या आतमध्ये घालून जाणार. स्कुबा डायव्हिंगचे पण काही नियम असणार, ते फॉलो केले तर तुमचं डायव्हिंग चांगलं होऊ शकतं. ठीक आहे, घाबरण्याची काही गरज नाही. प्रत्येकासोबत एक डायव्हर्स असणार. पाण्याच्या आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही, सर्वांना पकडून असणार डायव्हर तुमच्यासोबत जो असेल तो. ठीक आहे, हे जे इक्विपमेंट आहे हे पाण्याच्या आतमधलं इक्विपमेंट आहे. स्कुबा डायव्हिंग गिअर म्हटलं जातं. जे पाण्याच्या आपण आतमध्ये राहून पाण्याच्या आतमधला पूर्ण नजारा बघू शकतो. पाण्याच्या आतमध्ये जाऊन जास्तीत जास्त वेळ थांबून आनंद घेऊ शकतो, असं इक्विपमेंटचा भाग आहे हा डायव्हिंग गिअर म्हटलं जातं. पाण्याच्या आतमध्ये डायव्हिंगचे रूल्स असणार, छोटे छोटे, फक्त फॉलो करा, डायव्हिंग चांगलं होईल. प्रत्येकासोबत एक डायव्हर्स असणार, प्रत्येकाला पकडून असणार, कोणालाही सोडलं जात नाही.
स्टार्टिंगला घाबरण्याची काही गरज नाही, पण प्रत्येकाच्या मनात थोडीशी भीती असणार पाण्याची. ती पाण्यात तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे 2 मिनिटासाठी लागणार. फक्त रिलॅक्स राहा तिथे आणि एन्जॉयमेंट करा. फक्त श्वासोच्छ्वास करायचा आहे. त्यानंतर सांगतो पाण्याच्या आतमध्ये प्रत्येकासोबत जो डायव्हर्स असतं ते पाण्याच्या आतमध्ये तुमच्याशी बोलू शकत नाही. त्यासाठी सिग्नल्स असणार. तुम्हाला वेळोवेळी विचारलं जाणार कसं वाटतंय, काय वाटतंय. रिप्लाय टू रिप्लाय, हँड टू हँड सिग्नल्सनेच पाण्याच्या आतमध्ये आपण एका दुसऱ्याला दाखवायचे आहेत, बोलू शकत नाही. त्यासाठी इमर्जन्सी प्रॉब्लेम्स डायव्हर्स न होतो तुम्हाला पण होऊ शकतो. जर एखाद्या वेळी चांगले तुम्ही फिरत असता आणि अचानक जर कोणाला प्रॉब्लेम झाला, प्रॉब्लेम छोटे छोटे असणार. कानातला प्रेशर असू शकतो, नाकात पाणी जाऊ शकतं, तोंडात पाणी जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त प्रॉब्लेम्स काय नाही. याच्यापैकी जर कुठला प्रॉब्लेम झाला, वरती यायचं असेल तर अपसाईन वरती येण्यासाठी असं करायचं. तुम्हाला तिथूनच लगेच वरती घेतलं जाणार. वरती येण्यासाठी अपसाईन. आलं लक्षात. कम्फर्टेबल साईन आहे. तुमच्यासोबत जो डायव्हर्स असणार तो तुम्हाला वेळोवेळी विचारणार आर यू ओके, चांगले आहेत का, चांगलं वाटतं का, असं विचारणार. तुम्हाला असाच रिप्लाय पाण्याच्या आतमध्ये द्यायचा आहे. ओके साईन आहे. त्यानंतर डाऊन सिग्नल्स वरून खाली जाण्यासाठी आहे. सगळ्यात पहिलं श्वासोच्छ्वासाची प्रॅक्टिस करणार. कम्फर्टेबल झाल्यानंतरच सावकाश तुम्हाला पाण्याच्या आतमध्ये नेलं जातं. ठीक आहे. त्यानंतर सांगतो हा मास्क इक्विपमेंट आहे. मास्क कंपल्सरी लावाच लागणार. मास्क नाही लावलं तर पाण्याच्या आतमधलं काही दिसणार नाही. मॅग्निफ्लाईंग ग्लास आहे. -9पर्यंत टेम्परेचर ग्लासचं विजन आहे. लांबचं तुम्हाला जवळ दिसणार, मोठं दिसणार, एकदम क्लीनअप दिसतं अंडरवॉटरमध्ये. त्यानंतर सांगतो हे लावल्याने सफोकेशन होतं, कारण नाकाचं रुटीन पूर्ण बंद होणार. ब्रीद इन अँड ब्रीद आउट तोंडानेच चालू ठेवायची अशी. कसं आलं लक्षात. कारण नाकाने घेतला तर येणार नाही, पूर्ण नाक बंद असणं. ठीक आहे. इकडे नोज पॉकेट आहे, फ्लेक्झिबल आहे, पिंच करू शकता. त्यावेळी कानांवरती दबाव येईल, त्यावेळी नाक दाबून प्रेशर आपण पाण्याच्या आतमध्ये जाऊन रिलीज करू शकतो. पूर्ण डोळ्यांना प्रोटेक्शन आहे, प्लस नाकाला प्रोटेक्शन आहे. चेहऱ्याला कनेक्टेड असतं मास्क. मास्कमध्ये पाणी जात नाही. जातं ते लिप्स मुवमेंट केल्यानंतर असं केलं या साईडने पाणी जातं. साईडने जर फोल्ड मास्क असेल तर पाणी जाणार. मिशी जाड प्रमाणात असेल पाणी जातं. फ्लॅट चेहरा असेल तर पाणी जातं, नाही तर याच्यात तसं पाणी जात नाही. जर मास्कमध्ये जर पाणी येत असेल तर ते नाकात गेल्यानंतर नाकाला डिस्टर्ब होणार. नाही काढलं तर वाढत वाढत जाणार डोळ्यांच्या लेवलपर्यंत. डोळ्यांच्या लेवलपर्यंत गेलं जळजळ होणार, कारण खारं पाणी आहे त्यामुळे. ठीक आहे. क्लिअर कसं करायचं ते सांगतो. नाकातलं पाणी कसं काढायचं, त्याला स्टेप्स आहेत. सगळ्यात पहिला मोठा श्वास सोडायचा असं तोंडाने, वरती असं बघायचं आणि नाकाने जोरात श्वास सोडायचा 2 ते 3 वेळा असं. म्हणजे नाकातलं पाणी ज्यावेळी वरती बघाल त्यावेळी खाली येईल. ज्यावेळी एक्झेल कराल त्यावेळी हवेच्या प्रेशरने हवा पाण्याला बाहेर फेकून देते आणि तुमचं पाण्याच्या आतमध्ये मास्क क्लीनअप होतं. हे करायचं आहे. हवत असेल तर, आठवत असेल तर करा, नाहीपेक्षा डायरेक्टली साईन अप करून वरती येऊन मास्क क्लिअरेशन करून मी पुन्हा पाण्याच्या आतमध्ये जाऊ शकतो. याला मास्क क्लिअरेशन म्हणतात. त्यानंतर सांगतो हा डिमांड रेग्युलेटर आहे, टँकला कनेक्टेड आहे. यामधून आपल्याला कंटिन्यू हवा उडत राहायची आहे, सोडत राहायची आहे. ज्यावेळी हवा घेणार त्यावेळीच हवा येणार, नाही घेतला तर येणार नाही. त्यामुळे उडत राहायचं, असं सोडून द्यायचा. मोठा श्वास घेऊन मोठा श्वास सोडायचा. कारण का सांगतो, ज्यावेळी इक्विपमेंट लावलं जाणार तिथे त्यावेळी प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असणार. निगेटिव्ह विचार जास्त डोक्यात येतात आणि त्यामुळे आपण तिथे लक्ष जात नाही, आपलं विचारांवरती लक्ष असतं. आणि काही जण मग ते असं करतात, असे शॉर्ट ब्रीथ केल्याने लंग्सवरती जास्त ताण पडतो, सफोकेशन फील होतं. त्यामुळे असं करू नका, शॉर्ट ब्रीथ करू नका, लॉंगली घेत राहायचं. मोठा श्वास घ्यायचा, मोठा श्वासच सोडायचा. आलं लक्षात. जसं घेणार तसंच येणार, नाही घेतलं तर येणार नाही. त्यामुळे ओढत राहा आणि सोडत राहा. ज्यावेळी हवा सोडणार रेग्युलेटरच्या आतमध्ये साईडने 2 होल्डर्स आहेत, इथे पाठीमागच्या दाढा आहेत, त्यांनी चावून पकडून ज्यावेळी हवा सोडणार आतमध्ये त्यावेळी चेहऱ्यासमोरून बबल्स जात राहणार. बबल्सवरती लक्ष द्यायचं नाही. बबल्स येतात म्हणजे ब्रिथिंग चांगली आहे, काही इश्यू नाही. ओढत राहा आणि सोडत राहा. तुझं नाव काय बोलला? सागर. तर सागर भाऊनी छान माहिती सांगितली आहे. काय काय सेफ्टी आपण घेतली पाहिजे आणि पॅनिक नाही झालं पाहिजे, आणि एवढ्या लांबून आपण इथे स्कुबा डायव्हिंग करायला आलो आहे. तर छान माहिती सांगली. तर आता आनंद घेऊया. चला. ಕಿವಿ ನೀರು ಬರ್ತಾವ ಹೊರಗೆ. ಇಲ್ಲ ದಬಾ ಹೋದ್ರೆ ಬಿ ಹಾಂ ಹೋದ್ರೆ ಏನು ಮಾಡೋದು? ಹೋದ್ರಲ್ಲ
मी येऊ का? तुम्ही येतो ए तुमच्यातलं तुम्ही दोघे त्यांना बोललात का कपल व्हिडिओ काढायचं? हां कप्पल गाडी हां पुन्हा पुन्हा कोण येतोय ते करायचं. ते म्हणतात ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, ते अगदी बरोबर आहे. पहा ना, जर मी हे आजचं धाडस केलंच नसतं तर एवढं सुंदर समुद्राच्या पोटातलं विश्व मला कधी पाहताच आलं नसतं. कसं आहे ना, या जगात अशक्य असं काहीच नाही. प्रयत्न करत एक एक पाऊल वाटचाल केली तर या पृथ्वीला प्रदक्षिणा करणं सुद्धा शक्य आहे. आणि तोच पाऊल मागे सरसावलात तर सगळंच अशक्य आहे. असं म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी. माझं मत असं आहे की स्वामी भक्तांसाठी संधी मात्र उपलब्ध करून देतील, पण त्या भक्ताला ती संधी माझ्यासाठीच आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि त्या मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. त्यामुळे निगेटिव्हिटीपासून दूर राहा आणि सकारात्मकता अंगी बाळगून मिळालेल्या आयुष्याचा पुरेपूर आनंद घ्या. काउंटिंग दिलं गण्या यांच्यात वेट घाला साईड वेट कंबरचं काढायचं आहे मग जा नाही तर खाली जाणार तिला रेस्क्यू करावं लागेल आम्हाला. तर परतीचा प्रवास आता आपला सुरू झाला आहे. मस्त अशी स्कुबा डायव्हिंग झाली आणि फर्स्ट एक्सपिरियन्स तर पहिला असा जबरदस्त असा एक्सपिरियन्स. आणि जे इन्स्ट्रक्शन होते ना ते पाण्यात गेल्यावर आपल्याला विसरायला होतं. म्हणजे आपण घाबरतो. पहिले 1-2 मिनटं आपल्याला स्टेबल व्हायला लागतं, कारण तोंडातून श्वास घ्यायचा सोडायचा असतो ना. भारी. आणि हा खवळलेला समुद्र. स्कुबा करून आता निघते आपण. चला फायनली जाऊया. बराच वेळ लागला. सकाळी निवती बीचला आपल्याला 4 तास लागले आणि स्कुबा डायव्हिंगला जेमतेम 3 तास लागले. तर तुम्ही येणार असाल तर असा प्रॉपर प्लॅन करून या.
1 hour later. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा कोकणातून तुमचं सहर्ष असं स्वागत करतो आहे. तर जसं की मी आहे मालवणमध्ये आलो होतो श्री आई भराडी देवीची जत्रा पाहण्यासाठी आणि सुंदर असा आपला पहिला अनुभव होता. आणि आज मी आहे देऊळवाडा, म्हणजे हा देऊळवाडा गाव आहे आणि इथे संपूर्ण ना अशी देऊळ आहेत, मंदिरं खूप आहेत, तर त्याच्यामुळे या गावाला देऊळवाडा असं नाव आहे. तर माझ्या मागेच एक सुंदर असं मंदिर आहे, तर दर्शन करूया. आणि आज आपण जात आहोत राजकोट किल्ल्याजवळ श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा जगातला उंच असा पुतळा उभारण्यात आलेला आहे. तर तो या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर हे आहे श्री देवी सातेरी प्रसन्न सातेरी देवीचं मंदिर. तर सुंदर असं सातेरी देवीचं मंदिर आहे. कधी देऊळवाड्यामध्ये आलात तर इथली छोटी छोटी मंदिरं नक्की अनुभवा. तर आजच्या आपल्या प्रवासात आपल्यासोबत आहे किरण, त्यानंतर संकेत आणि रीना. तर 2 दिवस आहे आम्ही प्रवासात याच्याबरोबर 2 दिवस हे लोक जेवढं काय दाखवतील तेवढं मला बघायचं आहे आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचं आहे. तर चला, बघा कसा बसतो. आपल्या गाडीवर बसणं एक मोठा टास्क आहे. तर इथला निसर्ग बघा, पावसाळ्यात बघण्यासारखा आहे आणि आता सुद्धा किती अशी सुंदर अशी हिरवळ आहे. म्हणजे मालवणमध्ये फिरायला आलात ना, खूप काही ठिकाणं आहेत अशी, खूप हिडन स्पॉट आहेत. जर तुम्ही मस्त हप्त्याभरची सुट्टी घेऊन आलात तर नक्कीच तुम्हाला खूप बघायला मिळेल आणि जाताना मोठा एक्सपिरियन्स घेऊन जाल. बरोबर. आणि दुसरं म्हणजे फक्त या आमची लोक टायमावर उठत नाहीत म्हणून अर्धा दिवस आमचा फुकट जातो. फुकट जातो. आणि इथे आलात ना तर इथले जे ऑथेंटिक मालवणी माशांचं जेवण आहे ना ते ट्राय करा. मी तर मासे खात नाही जास्त, पण किरणमुळे मी खुबे खाल्ले, खुबे पहिल्यांदा आयुष्यात. हे होतं आपला खुबे नाही काय शिंपल्या, सॉरी खुबे नाही, तिसऱ्या बोलतात. तिसऱ्या शिंपल्या. म्हणजे नावं पण मला माहिती नाही, ते आता हळूहळू माहीत पडतील. तर सुंदर असा गावागावातून प्रवास होतो आहे आमचा. आणि मोठं, आणि जसं मी म्हटलं की देऊळवाडा नाव आहे, तर इथे श्री भावई आई, श्री देवी भावई आई मंदिर. इकडे तुम्हाला मंदिर मिळतील आणि शंकराची मंदिरं जास्त आहे तिकडे. ओके. हे बघा, हे समोर सुद्धा रामेश्वराचं मंदिर आहे ना, शंकराचं. तर म्हणजे आता आपण आहोत श्री जय गणेश मंदिर येथे. तर या मंदिरमध्ये ना आपले मुंबईचेच आपले भाऊबंधू भेटलेत, तर त्यांच्याशी ओळख करूया आपण. तर नमस्कार. मी चंद्रकांत गायकवाड, मुलुंडवरून आलो, मुंबईतून. आम्ही 4-5 जण पवार आहेत, आमचे मित्रमंडळी आहेत. देवीचं दर्शन घेतलं सगळं. आणि मुंबईमध्ये मी स्वतः गणेश मंदिर, RPF गणेश मंदिर येथे सेवेला असतो. तिथे ते गणेश मंदिर फार प्रसिद्ध आहे. तिथे मुंबईमध्ये मुलुंडमध्ये सेवा करायला असतो. सगळे आरती करायला आमची नेहमी असते. संध्याकाळी 7-7:30 वाजता आरती सुरू होते. 8 वाजेपर्यंत आरती असते दररोज सकाळी. यात्रेला आले की हा गणपतीला भेट देऊन जातो. या गणपतीचं वैशिष्ट्य काय तुम्हाला? म्हणजे पहिल्यापासून आम्हाला जरा त्यांचे हे दर्शन झालेलं आहे व्यवस्थित. आम्ही फक्त कुठच्याही परिस्थितीत पहिले दर्शन घेऊन पुढे आम्ही जातो. पहिल्या भराडी यात्रे दर्शन घेतो, नंतर मग इकडे गणपतीचं दर्शन घेतो, नंतर मग शिवाजी महाराजांचा पुतळा वगैरे असं सर्व फिरत जातो आम्ही. तर धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर मंडळी, हे माझ्या मागे जे बाप्पा आहेत ते
सोन्याने बनवलेले आहेत, म्हणजे त्यांची मूर्ती सोन्यामध्ये घडवलेली आहे. आणि हे मंदिर आपलं जे कालनिर्णय कॅलेंडर आहे ना त्याचे संपादक, तर त्यांनी हे मंदिर उभारलेलं आहे. तर अतिशय सुंदर मंदिर आहे. कधी आलात ना मालवणमध्ये तर या जय गणेश मंदिराला नक्की भेट द्या. तर क्या बात, गणपती बाप्पा मोरया. तर गणपती मंदिरच्या इथे आपण घेतलेला आहे उकडीचा मोदक. गणपती बाप्पाला नाही पण आमच्या पोटात जातो. बाप्पा आशीर्वाद असू दे. पोरं मोदक खात आहेत. मी खाल्ला. तर मंडळी त्या जय गणेश मंदिराच्या पुढे चालात ना तर असा सुंदर व्ह्यू आहे आणि समोरच अथांग असा पसरलेला मालवण सिंधुदुर्गमधला समुद्रकिनारा दिसतो. आणि जसंच तुमची मान उजवीकडे वळते, ओ माय गॉड, जबरदस्त. बाबा काय महाराजांचा पुतळा आहे, एक नंबर. तर भव्य असं सुंदर प्रवेशद्वार, राजकोट असं मस्त लिहिलं त्यावर. तर मंडळी कसं वाटलं, एक नंबर रोमांचक असा आहे. आणि कधी आलात ना मालवणमध्ये तर हे स्मारक आणि हा महाराजांचा जो भव्य दिव्य पुतळा जगातील सगळ्यात उंच बांधलेला आहे ना, नक्की पाहायला या, एक नंबर. तर चला, जय शिवराय, पुढचा प्रवास करूया. तर आजची संध्याकाळ पाहायला आपण आलेलो आहोत रॉक गार्डन येथे. आणि ते प्रवेश तिकीट आहे 10 रुपये. 10 रुपये तिकीट आहे. 10 रुपये तिकीट आहे, बरोबर. तर आजच्या ब्लॉगचा एंड आपण करत आहोत रॉक गार्डन येथे. कुठे? ओ हो 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 हो, माशांचा लिलाव. आपण लिलाव करायचा आपल्याला. कट 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 रिटेक. एक नंबर अशी प्लेस आहे, क्या बात. असं वाटतं आपल्या मुंबईचा जो सिलिंग एरिया आहे ना तो वाटतोय, एक नंबर. मंडळी, एवढा सुंदर निसर्ग आणि एवढं सुंदर हे मालवणमधलं रॉक गार्डन, आणि रॉक गार्डनच्या इथे काय घाण करून ठेवले. म्हणजे स्वच्छता किती केली ना, जसं मी आधी पण सांगितलं होतं परशुराम घाटामध्ये की शिक्षित लोकच अशिक्षित सारखे वागतात, तर त्यातलीच ही तरा आहे. तर सर्वत्र इथे घाण करून ठेवले. खरंच शब्द नाहीत. स्पीचलेस. खूप छान वाटते, शांत वाटते. स्वतःच शोधायचं असेल ना तर अशा शांत ठिकाणी येऊन बसायचं.
मस्त या रॉक गार्डनचा आपण घेतलेला आहे ड्रोन शॉट आणि सुंदर असा हा समुद्रकिनारा जाम भारी वाटतंय, गार वाटतंय आणि आल्यानंतर मन शांत वाटलं. तर एकंदरीत व्हिडिओ कसा वाटला नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपण कुठे चाललो आहोत? 9 सेकंदाचा फक्त झाला, 15 मिनिटं चालू ठेवून. मग तेवढंच होतं. माझा 27 सेकंद. आता आपण कुठे जाणार आहे? ऑप्शनला लिलावाला मच्छी. मच्छी काय घेणार आहे आपण? घेणार ना प्रॉन. तंदूर लावणार आहे. आजचे आमचे शेफ, आमचे रेग्युलर आहेत ते. शेफ ठेवायची नाही फक्त ते कारण ते खायचं गप्प. चांगलं आलं हो. आणि सकाळी हे काय राहिलं नाही ना आपलं. होय. तर चला मंडळी, घेऊया या रॉक गार्डन पासून तुमचा राम राम आणि जाऊया आता माशांचा लिलाव बघूया आणि हा आजच्या दिवसातला व्हिडिओ इथेच संपवूया. तर इथे या रॉक गार्डनमध्ये ना एक सुंदर अशी कन्सेप्ट केली आहे. हाताचा पंजा दाखवला आणि त्यातून झाड दाखवलं आहे. तर लोक बरेच काय केलं माहिती, आम्ही आलो त्या प्रत्येक अंगठ्यावर बोटावर ना लोक बसली आणि फोटो काढले नाही. तरी बसायची जागा नाही. भले सिमेंटचं बनवलं आहे परंतु हे बनवण्यामागची विचारधारा वेगळी आहे आणि लोक ह्याच्यावर बसून फोटो काढतात. एक झाड लावा, झाडे लावा, झाडे जागवा असा ह्याचा हेतू आहे. कमी तिथे आम्ही. आता सर्किट वाला दे. चल राहू दे. नाही याला सांग. स्माइली अरे बस, तो स्माइली नाही आहे, तो रडको आहे. हल्ली त्याला रडाची सवय लागली आहे खूप. बघा हे पण आपण काम करतो. कधी नाही कोणाचं नाव लिहायचं असेल तर सांगा. नाही कधी नाव कोणाचं नाव लिहायचं असेल तर सांगा. नाही कोण भेटला तर आपण नाव लिहिलं तर डिस्काउंट आहे 10%. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear. Happy birthday to you. इकडे बघ. अरे इकडे बघ.